देशमुख हत्या प्रकरणामधील एसआयटीच्या टीममधून तिघांना काढलेलं आहे। एपीआय महेश विघ्नेसह दोघांना एसआयटी मधून बाजूला केलेलं आहे। हवालदार मनोज वाघ यांना सुद्धा एसआयटी मधून बाजूला केलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या आक्षेपानंतर ही उचलबांगडी झाली आहे। अधिकारी वाल्मी कराडच्या जवळचे असल्याचा आरोप करण्यात आलेला होता। महेंद्र मुदळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। महेंद्र, वृषाली, देशमुख हत्या प्रकरणाचा जो तपास आहे सुरुवातीला लोकल क्राईम ब्रँच म्हणजे स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता, ज्यामध्ये एपीआय महेश विघ्ने असतील, हवालदार मनोज वाघ असतील, या दोघांनी आणि दुसऱ्या अधिकाऱ्यांनी जवळपास 5 जे आरोपी आहेत ते आतापर्यंत पकडून आणले होते। मात्र महेश विघ्ने यांचा जो फोटो आहे तो वाल्मी कराडांसोबत जो आहे तो पाहायला मिळाला। त्यानंतर विरोधकांनी या फोटोवरती हा फोटो जो आहे ट्विट केला आणि हा तपास जो आहे पारदर्शक होणार नाही असा आरोप केला। त्यानंतर मात्र या महेश विघ्ने जे अधिकारी आहेत त्यांना आता एसआयटीतून बाजूला सारलेला आहे। मनोज वाघ असतील आणि दुसरे जे पोलीस उपनिरीक्षक आहे, या तिघांना जे आहे सध्या आता एसआयटीच्या तपासातून बाजूला काढलेला आहे। मात्र यांचा जो सध्याचा जो तपास आहे स्थानिक गुन्हे शाखेकडून हा तपास आहे। कृष्णा आंधळे जो आहे जो आरोपी साधारणतः आज रात्रीपर्यंत पकडू असा दावा देखील लोकल क्राईम ब्रँचने केलेला आहे। एकंदरीत बघता जो आव्हाडांनी जो आरोप केला त्या आरोपानंतर मात्र आता एसआयटी मधून या दोन अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यांना सध्या तरी आता बाजूला सारलेला आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।